ठाकरे, एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झालेली आहे। मनसे महायुतीत सहभागी होणार का आणि राज ठाकरेंच्या भूमिकेकडे आता उद्या राज्याचं लक्ष लागलंय। शिवतीर्थावर मनसे नेत्यांची सुद्धा बैठक संपली आहे। शिंदे फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरेंनी नेत्यांशी चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आमची उशिरा झाली की लवकर झाली, तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता? भेटी होतच असतात। आमची उशिरा झाली की लवकर झाली, तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता? भेटी होतच असतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा इंग्रजांची वखार सुरतेमध्ये जाऊन लुटली होती। आज हे सुरतेच्या माध्यमातून सुरतवाले माझा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतात। कोणालाच काही पडलेलं नाहीये, ना मिंदेला पडले, ना अजित पवारला पडले। आणखीन कोणी जसं म्हटलं आमचे सगळे सोयरे जरा या म्हटलं का जातायत आणि शेपूट हलवत जातायत। अरे शरम वाटली पाहिजे, माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी जाऊन लोटांगणे घालताय। मी असं कधी आयुष्यात करू शकत नाही। तर या बैठकीवर भाजप आणि शिंदेचे नेते नेमके काय म्हणतायत पाहूयात। भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या विचारावरच त्यांचा आधारावर त्यांचा पक्ष आहे आणि आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या वाईट वागणुकीमुळे खरं तर उद्धवजींनी त्याला ढकललेला आहे। राजसाहेबाला उद्धवजींनी ढकललेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता, मोदीजींच्या गॅरंटीवर हा देश पुढे नेण्याकरता राजसाहेबांनी जर काही विचार केला तर आम्ही त्याचं स्वागतच करू। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे वचन होतं त्याप्रमाणे अनेक वेळेला माननीय राजसाहेब ठाकरे आणखीन एकनाथजी शिंदे यांच्या भेटी झालेल्या आहेत। देवेंद्रजी फडणवीस आणि राजसाहेबांच्या भेटी झालेल्या आहेत आणि राजसाहेबांनी नेहमीच सरकारला अनेक सकारात्मक सल्ले देण्याचं काम केलेलं आहे। काही सरकारच्या लोकांनी त्यांना सन्मान दिला, काही लोक ऐकत नाहीत। या पार्श्वभूमीवरती ही खरंच एक अंतःकरणापासूनची भावनिक आणि सामाजिक आणि राजकीय भेट आहे असं मला वाटतं। त्याच्यातून आत्ताच कुठला निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही। अगर हिंदुत्वाचा विचार अजून भक्कम सगळ्यांना घेऊन अगर होत असेल आणि यांनी विरोधी पक्षांनी वंचितला एकत्र घेतलं तर चालतं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एकत्र घेतलं तर चालतं, जानकरांना भेटलं तर चालतं, आम्ही राजसाहेबांना घेतलं तर मग मिरच्या काय झोपताय? तुम्हाला किती तुम्ही 100 मित्र घेतले तर तुम्हाला चालतात, पण आम्ही अगर हिंदुत्वाच्या नावाने अगर विषय अगर भक्कम होत असेल, कारण राजसाहेब ठाकरे हे पण मूळ हिंदुत्ववादी आहेत आणि हिंदुत्ववादी विचाराचे लोक एकत्र येऊन अगर हिंदू राष्ट्राला अजून भक्त करत असतील तर त्याच्यामध्ये कोणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही। एक पक्ष वाढतोय, पक्षामध्ये कोट्यातून जागा सोडावी लागेल का असं चित्र देखील, कारण दक्षिण मुंबईसाठी आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ याच्यामध्ये मी अनेक वेळा आम्ही सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की हा सगळा अधिकार जो आहे तो आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे। त्याच्यामुळे शिंदे साहेब जो निर्णय घेतील लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला तो आम्हाला मान्य राहील। महाराष्ट्र से यहाँ पर जो पदाधिकारी बुलाए गए हैं तो राजनीति में जो रणनीति बनानी चाहिए उसकी तरह से यह बैठक यहाँ पर आयोजित की है और मुझे लगता है कि उसमें ही मार्गदर्शन होगा कि आगे चलकर हमने क्या करना चाहिए। और मुझे लगता है कि आदरणीय मुख्य नेता आने के बाद में वो जो संबोधन करेंगे और उसके साथ में पूरे महाराष्ट्र के पदाधिकारी नीचे जाकर उस तरह से काम करेंगे। तर अमित शहा आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर आता उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडल्याचं दिसतंय। आमचे सगळे सोयरे या म्हटलं की शेपूट घालून जातात, लाज वाटली पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्र लुटला जात असताना आमचे सगळे सोयरे लोटांगण घालतायत। बुलढाण्यातील सभेतून उद्धव ठाकरेंनी आता राज ठाकरेंवर घणाघात केल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा इंग्रजांची वखार सुरतेमध्ये जाऊन लुटली होती। आज हे सुरतेच्या माध्यमातून सुरतवाले माझा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतात। कोणालाच काही पडलेलं नाहीये, ना मिंदेला पडले, ना अजित पवारला पडले।
आणखीन कोणी जसं म्हटलं आमचे सगळे सोयरे जरा या म्हटलं का जात आहेत आणि शेपूट हलवत जात आहेत. अरे शरम वाटली पाहिजे. माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी जाऊन लोटांगणे घालताय. मी असं कधी आयुष्यात करू शकत नाही.